समाजसेवेच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करणारे किरण साईनाथ गाडे क्रमांक 25 मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक। नाशिक महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 25 मधून नगरसेवक पदासाठी किरण साईनाथ गाडे हे इच्छुक उमेदवार म्हणून आपले नाव पुढे आहे। समाजातील प्रत्येक घटकासाठी सतत कार्यरत राहणारे गाडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सेवाभावी कार्यातून जनतेचा विश्वास संपादन केलाय। कोरोनाच्या कठीण काळात रुग्णालयांमध्ये बेड मिळवून देण्यासाठी ते स्वतःच्या गाडीचा अँब्युलन्सचा म्हणून वापर करून गरजूंना उपचारासाठी पोहोचविण्यापर्यंत किरण गाडे यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण योगदान दिले। परिसरात निर्जंतुकीकरण, मोफत धान्य वाटप अशा उपक्रमांतून नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे। डेंग्यू सारख्या साथरोगाच्या काळातही स्वतःच्या खर्चाने धूर फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय। प्रभागातील गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करून समाज कल्याणासाठी कार्य केले आहे। समाजसेवक किरण गाडे यांचे ध्येय म्हणजे शासनाच्या योजनांचा लाभ प्रभागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रत्येक घटकासाठी न्याय सेवा उपलब्ध करून देणे। जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास माझ्या पाठीशी राहील अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे। छोटे छोटे समस्या असतात, चला या छोट्या समस्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी असतील कदाचित, परंतु प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात येणारी अडचण ही त्याच्याकरता मोठी असते, त्याची गंभीरता यांनी लक्षात घ्यावी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कौतुक असं करेन, इथे जमा झालेले किंवा इथे आज सहकार्यासाठी उपलब्ध असलेले सर्व पदाधिकारी यांना मी आवर्जून इथे एक गोष्ट सांगतो। काय होतं, ज्या वेळेस आपण कुठलंही काम प्रामाणिकपणे करायला सुरुवात करतो आपण, म्हणजे थोडक्यात जर म्हणायचं झालं का एक विधायक पात्रतेचं काम आणि जिथून तुमच्या लोककल्याणकारी कामाची तुम्ही सुरुवात करतात ना, तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आपण असे मोठमोठे घेतलेले आहेत का सर्व ज्यावेळेस तुम्ही विधायक काम करायला सुरुवात करतात, लोककल्याणकारी काम करायला सुरुवात करतात, तर पूर्ण जगाची निसर्गाची जी शक्ती आहे ती तुमच्या पाठीशी एकवटून उभी राहते। याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि इतिहासातील अनेक मान्यवरांनी, महापुरुषांनी देखील घेतलेला आहे। तर या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करेन की जे मुद्दे दुर्लक्षित केले गेलेले राजकीय पुढाऱ्यांकडून, सामाजिक प्रतिनिधींकडून, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून, ते मुद्दे तुम्ही आज घेतलेत, ते मुद्दे आपण जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवले आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आपण याच्याविषयी वेळ दिलेली आहे। त्या वेळेमध्ये त्यांच्याकडून त्याचं निराकरण झालं तर ठीक, नाही तर पुढची पद्धत आपल्याला माहीत असते। आणि हे जे मुद्दे आहेत आपले हे कसे सोडवायचे ते आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि मानवाधिकार संघटन यांच्या माध्यमातून नक्कीच एकच गोष्ट मी तर म्हणतो, फक्त बघितली पाहिजे। आज जर आपण उदाहरण देतोय छत्रपती शिवाजी महाराज, मी त्यांचा भक्त आहे, मी त्यांचा सर्वात मोठा फॅन आहे, हे आत्तापर्यंत मी माझ्या सर्व भाषणामध्ये मी सांगितलेलं आहे। जर यावर आपण थोडीशी जर एक नजर टाकली, शिवचरित्र मी अनेक वेळा वाचलेलं आहे, त्याला मी माझ्या विचारांमधून मी मांडत असतो। आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर संपूर्ण इतिहासामध्ये, जग पातळीवरच्या इतिहासामध्ये एकमेव राजे असे होऊन गेलेले, छत्रपती असे होऊन गेलेले की छत्रपती शिवाजी महाराज यांनाच फक्त 3 वेळेस गुप्तधन सापडले। तर कोणी याचा सखोल अभ्यास केला का? कोणी याचं संशोधन केलं का? छत्रपती शिवाजी महाराज यांनाच 3 वेळेस गुप्तधन का सापडलं? याचं कारण असं होतं की ते जनतेच्या तळागाळाशी जाऊन, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची चिकित्सा असणं, प्रत्येक गोष्टीमध्ये जे आपले आजूबाजूचे मावळे यांचं कौशल्य कुठे आहे यांना तिथं प्राधान्य देणं, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जोपासणं, ह्या गोष्टी जेव्हापासून मला वाटतं प्रशासनापासून, राजकीय पुढाऱ्यांपासून, महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांपासून तर सगळे लोक ज्यावेळेस या छोट्या छोट्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करतील आणि इथून ज्यावेळेस आपल्या कामाला सुरुवात करतील तिथे थोडाफार बदल आपल्याला होतो। आता आपण जे 6 मुद्दे इथं मांडले, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि मानवाधिकार संघटन यांच्याकडून आम्ही जे आत्ता मुद्दे इथे मांडले आणि त्याच्यामध्ये संविधान आर्मीचे सुद्धा पदाधिकारी आमच्याबरोबर इथं आहेत। कागदपत्रांची पूर्तता केलेली असून स्थानिक काही वरिष्ठ नेते मंडळी किंवा अधिकारी यांच्याकडून त्या मुद्द्यांना प्रलंबित ठेवलेला आहे, त्याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे। आमचा दुसरा मुद्दा त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये भाविकांना होणारे जे
दर्शनासाठी होणारे अडथळे आहे किंवा जो गैरप्रकार आहे तो आपल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर मार्गी लावा. तसेच वन्य प्राण्यांचे जे वावर चालू आहे माणसांमध्ये त्यावर प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने कारवाई करण्यात यावी. तसेच नमस्कार. आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि मानवाधिकार संघटना अमोलजी भागवत यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी विविध ग्रामीण भागातून नेते मंडळी वगैरे आलेले आहेत. तर निवेदन दिलं आहे या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी. तर मनमाडची गोशाळा, तर त्या ठिकाणी मोकाट जनावरांचा जो त्रास होतो आहे त्यासाठी जी गोशाळा निर्माण केली अनुष्या कमल फाउंडेशन, तर त्यांना विविध अटी शर्ती सर्व पूर्ण केल्या आहे, पण काही कारणास्तव त्यांना अडवलेलं आहे. तर त्यामुळे त्यांची सोय होत नाही, उपाययोजना होत नाही. तर त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. तर त्र्यंबकेश्वर संदर्भात ज्या ठिकाणी भाविकांना मारहाण झालेली आहे तर तिथलं प्रशासन व्यवस्थापन जे त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने विनंती करतो. जय भीम जय महाराष्ट्र. आज येथे नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2022 ते 23मध्ये होणारा फरक आणि आत्ता 24 ते 25 साली होणारा फरक, गेल्या 2 वर्षामध्ये पूर्ण नाशिकमध्ये खेड्यापाड्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये आज बिबट्यांचा सुळसुळाट झालेला आहे. लोकांना कामधंदे नाही, बेरोजगार नाही, चोरीचं प्रमाण किती रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.